शुगरच्या गोळ्या खायला कडक कडक रडू पडायची. हे लक लक हालावली डवरी वखर हाणायची. पुन्हा देवाने विचार केला म्हणे यायला बिमारी पाठवू का. अशी बिमारी वाटत लावली. डॉक्टर त्याला औषधच नव्हतं द्यायला. होतं का औषध. कोणाच्या कल्पनेतून निघाले की बापू त्या लिंबावर लिहिलेलं खायचं. काय माणसाने येलं खाल्ले पाटील. शेळीला ठेवली नाही, बैलाला ठेवलं, चक्कीला खाऊन घेतले. महाराज त्याला महारोग झालेला होता. त्याची पत्नी डोक्यावर घेऊन परडीत ठेवून त्याला चालली सकाळी 4 वाजता स्नान घालण्याकरता गंगेला. तिकून एक साधू आला तिकून एक महाराज आला. त्या महाराजाला टोपलीचा धक्का लागला. टोपलीचा धक्का लागला. हे बाई धक्का लागला ना. काय त्या टोपली मध्ये मालक आहे, स्वामी आहे, पती आहे. धक्का लागला. महाराज माफ करा. काय माफ करा. सूर्य निघाल्याबरोबर तो हा नवरा मरल दिला श्या. आणि ती बाई अशी तशी नव्हती. लोक तशी तिनं मागे फिरून पाहिलं. 4-5 कीर्तन यायला गेले. मोठा महाराज घराच कसा सूर्य निघते ते पाहतो म्हणे. परडी ठेवली हो. केली आराधना विश्वाच्या मालकाची. सूर्य निघते का. बाई साधारण होती का. पतिव्रता माऊली होती. पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुम्हाला एक धर्म आहे माय बापू. आणि त्या धर्माचं नाव आहे पतिव्रता. त्या धर्मानं देव तुमचा होते. आणि ज्या ज्या बाया पतिव्रता त्याची नावं घेत जा. 5 बाया होत्या. 5 पंचकन्या. अहिल्या, मधुदरी, सीता, द्रौपदी, तारा. याचे नाव घेतले की पाप जाते. रोज नाव घेता सज्जनाची हगे करायचं नाही. सज्जनाची नाव घ्या. नाव घेत जा. मा बाई साधारण नव्हती. असंच एकदा कीर्तनात सांगितलं पुण्याला. वाटते आला एक माणूस रामराव मी काय ते रातचा महाराज आहे का रे. महाराज रातीपतीवरचा सांगा. म्हणलं सांग. तशा सांगू नका. म्हणलं कशा सांगतो. म्हणलं आईल्या मंदोदरी सीता तारा त्याच्यात आमच्या घरची माणसं धरा. हारके पांढरे डोळे होतो तुला पाणी देत नाहीत. मग काय सोय लावतील ते. कशी नारदाच्या गाठीवर सांगतो. भागवत ऐकायले, कीर्तन ऐकायले, श्रवण करा, मनन करा. एकच सांगतोय बाह्य तुमचा रुद्राक्ष आहे. फक्त त्याला जतन करा. प्रमाण सांगतो तुम्हाला. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती. महाविष्णूची पूजा सामान्य खेळ समजू नका तुम्ही. सामान्य हाल करू नका. त्या मालकातील पटापट फिरून बोलत जाऊ नका. पाप करायचं मला कुठे जायची गरज नाही. भगवान शंकर आहे. त्याला जतन करा. त्याच्यावर लक्ष ठेवा. कोण्या गोष्टीला बळी पडू नका. ते सगळं तुमचं युट्यूब फोटो बघायला. आज शेतकऱ्याच्या खात्यात 4,000 जमा झाले. त्या बाईने पाहिली. बाई त्याला भाकरच खाऊ दिली. 4,000 आणली. नाही आली. किती सांगायला तरी त्याचा काट लावला. काय माय अडचणीत आहे. नुसत्या कर्ज माफ कोणतं माफ. लक्ष देऊ नका त्या गोष्टीकडे. मालकावर फक्त लक्ष द्यावा. मालक आपला जास्त टिकला. आणि ते टिकला तर तुम्हाला किंमत. कुंकवाचं लेण्या गेलं काय. माग कोण्या महाराजांना रुद्राक्षीच सांगितलं. अरे तुमचा रुद्राक्ष खरा तीच आहे. काचा रुद्राक्षाने काय झाला असतं. ते श्रीमंत लोक हे श्रीमंत लोक रुद्राक्षाच्या आचरणावर निजत होते की. अरे याचं देवीला चुकत नाही. जे लिहिले ते न चुके. चांगले कर्म करा. मालकावर लक्ष ठेवा. जिवंत आहे तो सोय करा. गेल्यावर मोठ्यानं गळे काढू नका. मी नेहमी सांगत असतो. फार नाटकं लढायची. जिवंत पची त्याची सोय करायची. 80 वर्षाचं मथारांच्या इथे गेलं. डॉक्टर 75 वर्षाची मथारी त्याच्या पुढे बसली. त्याला ढबऱ्या लावून भीतीला बसवलं. आणि ते मथारी त्याला अशी वारा घालली. वारा घालतात आमच्या इकडे काय
हवा येत नाही म्हणून घेतलं. मला पाहिले की मोठ्यानं गळा खाल्ला. देवाने मला मागे काळा खेळ रे, मला लढू नको काकू, मग सांग ना. देवाने मला काळा ठेवलं, म्हणलं सुनेला त्रास द्यासाठी ठेवलं, गेली काळा ठेवली. त्याच्यासारखा नंबरी देव एकही नाही. लई लढायची नाटक याच्यातलं ते गेलं, याच्यात ते आहे तो रोखच आपलं होते. मी नाटक सांगतच तुला राहिली. पोरगही तसंच मला, बापाची सोय कशीच नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, सुपारी नाही, टोपी नाही, शेला नाही, काहीच नाही. आणि बाप गेला भीतीला बसलं, अशी मोठी मोठी माणसं आली, मोठ्या गळा काढते. बापू आता मोह कसं होईल, होय असं होईल दमादमावर, एकदा दोघांचं कसं होईल, त्याला प्रमाण आहे. अजामेला अजामेला पंजाबी बाप बसला गेला. अजामेला पंजाबी बाप बसला गेला. एक नाटक सांगतो पुढे जातो. आमच्या इथं सासू मेली महाराज, म्हातारी सासू, सून तिच्या कमरेला धरधूर लढायला. 2 वाजता तिने दिवसा गळा काढला, सगळे माणसं गोळा केली गावातली, मोठ्यानं गळा. आय माय सासू बाय म्हणजे माय काय देखी सारखं केले, माय देखी सारखं. शेजारच्या बाया म्हणजे इस्तू अडवा जात नसेल, कमरेला धरून काऊन लढायला. तिची मैत्रीण आली, बरं म्हणे तू आणि कवाच पटकं नाही म्हणे. हो मग कमरा धरून काऊन लढाई, मनीच्या कमरेच्या किड्या कुठात ते पाहत नाही लढायचे नाटक. याच्यात आहे ते मालक, फक्त आपला आपणच करा, आपुली आपण बसू नका. कोण्या कीर्तन करायला, भागवत करायला कोणाला सांगित बसता मोह असं झालं, मग ते काहीच करत नाही. तर महाराज लोकांना काहीच होत नाही. तुम्हाला सांग, जाऊ देवाची गावा देव देई जाऊ देवाची गावा देव देई जाऊ देवाची गावा देव देई जाऊ देवाची गावा देव देईल विसावा. जाऊ देवाची गावा सांगायचं नाही. मस्त 10 मिनिटं बसायचं, दररोज 10 मिनिटं बसायचं आपल्या संसारातला प्रपंचातला वेळ काढून त्याच्या समोर. मग आपल्या जीवनामध्ये साधू असो, कोणताही देव असो महाराज, त्याला नजर समोर घ्यायचं आणि चिंतन करायचं मागे, आणि त्यालाच सांगायचं आपलं सुख दुःख. कोणी महाराजाला सांगायचं नाही. त्या महाराजाचाच महारोग गेला नाही, तुझी खरूच काही बरी गेली ती.
ते भेटले पाहिजे जीवनामध्ये सगळे संत नव्हती जगा आहेत पण ओळखू येत नाहीत, कळत नाही. ते ओळखण्याकरता त्याचं वर्म सांग आणि ते असं सांगू नको आमच्या अंतरिच्छा पुन्हा प्रगट झाल्या पाहिजेत आणि ते भेटले पाहिजे. परमार्थामध्ये वर्माची गरज आहे महाराज. देवाचं वर्म कळालं साधूला, एका ठिकाणी सांगलं साधून तुझे वर्म दिले सामनीय संती, पण देव संताचं वर्म कळत नाही. संसारामध्ये वर्माला फार किंमत आहे डॉक्टर साहेब. बायकोला जर नवऱ्याचं वर्म कळालं तर त्याचा संसारच संपला. दुकानदाराच्या नोकराला त्याचं वर्म समजलं कोणत्यात कोणते खडे मिसळायचे तर दुकानच बंद झालं. अधिकाऱ्याचं कोणी कोणाचे पैसे घ्यायचे वर्म समजलं की ते अधिकारी घराकडेच गेली. काय नाही की तुमच्या इकडे काय की आमच्या इकडे बहीण पोराच्याच बापाला विचारायला जायला लागले पोरगी आहे का. आम्हाला लोक महाराज तुम्ही 12 गाव फिरता, 12 गाव फिरतो म्हणजे का मशी बाजूर को आमच्या पोराला बाळ्याला पहा, काय बाळ्याला पहा, बाळ्या दिवसातून 4 वेळ धार्जनच करते. काय चाल आहे ते एवढा कार्यक्रम असू द्या पाटील आमच्या गावामध्ये वाढायला पोगायला बोलवायचं कमत नाही. गंगाला बाकी पराती मग या पोरांनी भरा ते दिलेलं नसते पोरीला. पोरं गेले भरायला बरोबर सांगायला, पोरं गेले भरायला गावातलं एक मोठार काळी घेऊन रे भरायचं. ते पोरं म्हणजे हे दिलेलं बरं पोरीला आम्ही भरायला पोत्यात. ते मला एवढंच दिलं नाही सामान तुम्हाला, मग 2 एकर वावरण 1 ईर दिलेली आहे ते पोत्यात भरा. म्हणजे आता कसं करावं चाल म्हणजे आपला आबा गेले तसं आवाज चालती अशी काम आहे. बिलकुल येत नाही मला, नाका तुला धुड्डा गेला येत नाही. अरे बिड्याचं भिंडल देतो म्हणजे भिंडल म्हणजे कुठलं बिडी वडीतच माडवा बरा म्हणला. पोरं पसार भरायला आलं ते काढी घेऊन एक खबरदार पसार भर ते मसार म्हणला पाहून भरायचं नाही. एवढंच सामान दिलं नाही मला म्या मांडवाचे. मग 2 एकर वावर ईर दिलेली पोत्यात भरा. हे मथार म्हणे ते 2 एकर वावर ईर मांडवा घेऊन ये मग पोत्यात भरतो म्हणे. विढला ऐसे वर्मामध्ये नारायणांतरीच्या आत्मा देवा कठीण आहे त्या लोकांची भेट मला. मग ती लोक त्या लोकांमध्ये किती शक्ती असते मला सांगतो तुम्हाला. हे पहा जगाच्या पाठीवरल्या सर्व वस्तू तुम्हाला पाहता येत नाही, पण एक वस्तू तुम्हाला आम्हाला पाहायची आहे आणि ती दाखवायची शक्ती त्यांच्याकडे असते म्हणून त्यांचं वर्णन करतात. अदृश्य दर्शने संतांच्या सजनो एक अदृश्य दर्शन आहे माझा कोण ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यांच्याशिवाय देऊ शकत नाही म्हणून त्या साधूची तुलना करते सांगितलं त्याने. बाबा हे दिवा आहे म्हणजे दिवा रवी दीप हिरा. दिवा आहे म्हणजे दिवा. अंधार पडल्यावर दिवा काय दाखवील महाराज आहे त्याच वस्तू दाखवील, याच्यापेक्षा दुसरं काही दाखवायची शक्ती त्या दिव्यामध्ये नाही. पुन्हा सूर्य सांगितलं रात्रभर अंधार झाला, सकाळी सूर्य निघालेला सूर्य काय दाखवत आपलंच भांड भांड गाडी बडी बैल हे सगळंच पसारा दाखवी. अनमोल पृथ्वीचं मोल हिरा आहे माय बापू, प्रकाशमान हिरा आहे. पण काय दाखवी आहे त्याच वस्तू दाखवी. पण अशी एक वस्तू जगाच्या पाठीवर आहे की ती तुम्हाला मला बघायची आहे.
आणि ती साधू शिवाय नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐशी वेद ती बाई. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद सांगितलं बाबा, ती जर पाहायची असेल तर संत शिवाय मिळत नाही. मग ते परिसासारख्या तर परिसासारख्या म्हणून इथं परीस घेतला महाराजांना. महाराज आपणासारखे प्रसंग सांगतो. साधू जीवनात आला पण समजलाही पाहिजेत नाही का. गावात आला हो साधू, श्रीमंत लोकांना महाराज त्याचा अनुभव घेतला. श्रीमंत लोकांना गरीब 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 आगेहीन माणूस त्याच्या पाठीमागे टेकला. 4 दिवस गेल्यावर साधूने विचारलं, बाबा तू पाठीमागे काय कर? म्हणजे महाराज मला अनुग्रह घे ना, मला अनुग्रह नाही. आपल्याकडे नारळ नाही, शेला नाही, दक्षिणा नाही, काही नाही, काहीच नाही. काही चिंता करून उभे तो पळू असतात साधू. घे अनुग्रह. महाराज त्याला अनुग्रह दिला. साधूला त्याची किंमत. साधू म्हणजे सामान्यतः कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते महाराज त्यांच्यामध्ये. विचार केला सर्वापेक्षा गरीब आहे गावामध्ये आपण असं काहीतरी चमत्कार करायचा आहे, गावामध्ये श्रीमंत करायचं. म्हणून साधून आपल्या फरशीमधला हिरा काढला, परीस काढला आणि त्याला दिला. परीस काय करू बापू म्हणे, लोखंडाला घास, सोनं तयार कर, यायच्या बिल्डिंग सारखी ती बिल्डिंग झाली पाहिजे, घरासमोर गाडी उभे राहिले पाहिजे, ट्रॅक्टर उभे राहिले पाहिजे, आरसीसीचं घर बांध. काय करू नाही. महाराज निघून गेले. 1 वर्षभर महाराजांना मनात चिंतन केलं की आपला शिष्य किती श्रीमंत झाला असेल, किती लोखंडाला घासला असेल, किती मजले बांधले असतील, किती गाड्या घेतल्या असतील. वर्षाला साधू गावामध्ये आला. आल्यावर महाराज त्याने विचारलं, घर कुठं आहे? म्हणजे ते घर जशाला तसंच पाचटीचं. साधूला क्रोधाला गेला. पाय द्यायला पाणी देऊ नको, पाय द्या. पाहिले सांग म्हणे परीस कोठ आहे? म्हणे आहे. लोखंडाला कोण घासलं नाही म्हणे. ते म्हणे महाराज लोखंड 70 रुपये किलो आहे म्हणे, स्वस्त होती का त्याची वाट पाहत होती. काय फायदा जीवनात साधू येऊन. अरे कुठे ठेवला म्हणे? पेटी. महाराजाला समाधान वाटलं. लोखंडाच्या पेटीत ठेवलं. निश्चितच ते पेटी लोखंडाची सोन्याची झाली असं. आण म्हणे ते पेटी आणली तर महाराज जम खाल्लं त्या पेटीनं लोखंडाचं. अरे कुठे आहे परीस? आतमध्ये यानं सगळ्या फडक्यात गुंडाळून ठेवला. धक्काच लागू दिला नाही. धक्काच लागू. तशी माणसं धक्काच लागू देत नाहीत महाराज. कीर्तनाचा धक्काच लागू देत नाही. उद्या यायला विचार कोणता अभंग आपण कोणता घेतलाय? फक्त कीर्तन झाले. फड झाडतात तिथं तू हो तुला हातोडी तू तोच तर सांगायला लागली. भागवत आणि कीर्तन ऐकायचं नाव नाही. तो तुला मऊ मला जातात आणि रस्त्यानं गप्पा करतात. एक म्हणते बरा बोललाय रे, एक म्हणते लई चांगला बोललाय, एक म्हणते न बोलून काय माती खाईल का म्हणते. काय म्हणते लोक काही सांगता येत नाही. लाखो रुपये खर्च करून एक खेळ मांडला. कशा करता मला सांगतो तुम्हाला. साधूच्या विचारा करतात. ते दोन्ही ग्रंथ म्हणजे साधूचे विचार. साधू जात नसतात. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पावे पुरणी. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याचे विचार असतात. त्या साधूचे मायबाप होते. आणि कशा करता घ्यायचं सांगू का? वर्षभर संसार प्रपंच व्यवहार करायला मायबापू तुमच्या आमच्या विचारात जबरदस्त प्रदूषण झालेलं आहे. आणि ते प्रदूषण टाळण्याची शक्ती जर कशामध्ये आहे तर फक्त साधूच्या संगतीमध्ये आहे. म्हणून त्या ग्रंथाच्या संगतीत याचं खेळायचं सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे. का तुम्हाला कोणती चिंता? आता कीर्तनामध्ये चिंता चित्ता समख्याता बिंदू मात्र विषयता सजीव धरती चिंता निर्जीव धरती चिंता. जिवंत जीवाला जाणारी जर कोणती आहे चिंता तर ऐकायचं तर चिंता. त्या भागवतामध्ये चिंता, हरिपाठामध्ये तल्लीन होतात लोक त्या काकड्यामध्ये आणि कीर्तनामध्ये. आता तुम्हाला आहे का चिंता? काही चिंता नाही. फक्त आखली तर एकच आहे, महाराज कीर्तन कोण करतो. अरे घरी गेलं की महाराज असू दे पोतराज असू सगळ्याला चिंता आहे. कोणाचं वडावा, कोणाचं फुकून देवा, कोणाचं गुरुवाळी, त्याशिवाय काय आहे का घरी? एकच दरबार सजवला गावकरी मंडळीनं पोस्त्रमानं. त्याच्यामध्ये श्रवण करा, मनन करा, ध्यास करा, निध्यास करा. आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचण्याची पाहिजे.
ईश्वराची साधना करता, चिंतन करता. कशा करता चिंतन करायचं सांगतो तुम्हाला. सजनो या संसारानं प्रपंचानं व्यवहाराने अंतःकरण मलिन झालं. आणि मलिन झाल्यानंतर साफ करण्याकरता कोणता साबू आहे? कपडा साफ करण्याकरता मी सांगत असतो सर्पसुड्याचा वापर करा. अंग साफ करायचा साबूचा वापर करा. पण मलिन झाल्यानंतर कारण साफ करायचं असेल तर जगाच्या पाठीवर चिंतनाशिवाय जबरदस्त साबूच नाही. लोकांच्या संगतीत यायला लागते. मग ते लोक कसे असतात महाराज, ते साधू कसे असतात सांगितले जाणे बाबा. परिसा सारखे असतात. परिसा नाही दिसले गुण. जगद्गुरु तुकोबाला गुण दिसले गोष्ट खरी आहे. पण पाहत पाहिलं तर त्याच्या ठिकाणी दोष सुद्धा दिसले. कारण दुर्लभ आहे. मिळते का नाही अगोदर बोलून गेले गोवा वगैरे म्हणत दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट ओळखू येत नाही. ओळखू येते कसा नाही ओळखू येत. परीस ओळखू येत नाही. दगड परीस सारखाच असते. मला ओळखू येत नाही. परीस ओळखू येत. आणि तिसरा दोष जर काय असं ते महत्वाचं आहे. परीस लोखंडाचं सोनं जरूर करते बाबा. काही माणसं म्हणतील आम्ही महाराजाच्या संग 15 वर्ष झालो टाळवायला, आमचं कामून सोनं होईन. परीस लोखंडाचं सोनं जरूर करते बापू. पण जंग खाल्लेल्या लोखंडाचं सोनं करायचं ताकद त्याच्यात नाही. मग आपल्या अंगाला जंग आहे का ते पाहायला जर सोडून परीस गुण पाहिले पण त्याच्या ठिकाणी दोष दिसले. आज त्या चंदनाच्या झाडाबरोबर जगद्गुरु तुकोबारान परिसर बाजूला केला. काय आणलं आपल्या समोर? बाजूला केली. तुमच्या आमच्या समोर जर काय आणलं तर दिवा आणलं. दिवा काय करते महाराज? त्याचा गुण केवढा प्रकाशमान करते. सजनो आपण प्रवासी हो. लहानातून मोठ्याकडे जायचं, गरीबीतून श्रीमंती जायचं, पापाकडून पुण्याकडे जायचं महाराज. प्रवृत्तीतून निवृत्तीकडे जायचं, द्वेतातून अद्वैताकडे जायचं, अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं आणि अंधारातून प्रकाशाकडे जायचं. याच्याकरता जीवनामध्ये दिवा पाहिजेत म्हणजे संत पाहिजे. लहान असो, मोठा असो, श्रीमंत असो, गरीब असो, पापी असो, कुणी माणूस असो, रोगी असो, निरोगी असो, स्त्री असो, पुरुष असो, वृद्ध असो, बालक, सगळ्यालाच प्रकाश देणार सूर्य. त्याच्यापाशी द्वेष आहे का? साधूपाशी द्वेष आहे का? आता हे पाटील लाईटला आला, तुम्ही भजन करायला लागले, भजन करायला लागले. कार्तिक पकवास पेटीमध्ये भजन ते दिवा काही म्हणायला का? काही म्हणत नाही. भजन करा. तुम्ही भजन करून गेले, आले चोट्टी, नेला पकवास, नेली पेटी, दिवा काही म्हणते का? काहीच म्हणत नाही. पण साक्षी आहे. मालक साक्षी आहे. करण्याला आपण मोकळ्या, करण्याला अपराध करण्याला आपण मोकळ्या. चोरी करा, मारामाऱ्या करा, काय करा काय करा आपल्या हातामध्ये. आणि मार देणं पोलिसाच्या हातात आहे. पोलीस हाणतात आमच्याकडे पण मोजीत नाहीत किती हाणायचे. म्हणून ईश्वर साक्षी आहे. मायबाप तसे तुमच्या आमच्या जीवनामध्ये
प्रकाश निर्माण करून देण्याची शक्ती फक्त साधूमध्ये आहे. अज्ञान निवृत्त करण्याची शक्ती साधूमध्ये आहे. म्हणून आज महाराजांनी दिवा घेतला. दिव्याच्या ठिकाणचा दिन चांगला दिसला. कारण वेळ संपत आली आपली. आता थोडक्यात जावं लागते. दिवा चांगला दिसला. पण पाहिलं महाराज विचार करून तर त्याच्या ठिकाणी दोष आहे की नाही? दोष त्याच्या ठिकाणी वारा आले की ही दिवे बरी जणाची आमच्या लोकांची माऊलीने सांगला आमचे दिवे कसे येते नवलंकाराची असा वारा होता न लगे ज्ञानाचे सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी काय सांगलं मी अहंकाराचा वारा अहंकाराचा अहंकाराचा वारा कोणाला लागत नाही, तुम्हाला लागत नाही. माऊलीने सांगितलं नवलंकाराची कोटी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोबे कंठी महाराज अहंकाराने केलेलं कार्य वारा ते जाऊ द्या. मग काय सांगायचं की वारा आला की दिवा इथे दोष. दुसरा प्रसंग असा त्या दिव्याचा आडवा उभा झाला कोणाचं जळील काही सांगता येते का? काही सांगता येत. तिसरा दोष दिसला त्याच्यातलं तेल संपलं की दिवा येत ना त्याची मर्यादा संपली नाही. चौथा दोष दिसला त्याची वाद संपली. एखादी वाद गेली की गेला का झाकली या एखादी वाद संपली की दिवाला. मग काय करतात माणसं? भीतीला बसून पहाटे उचललं की तिकडेच नेतात. मग काय मला काय सांगायचं की दोष त्या दिव्याच्या ठिकाणी दोष दिसले. ते दिवा बाजूला केला. सर्वांगी
आज जगद्गुरु तुकोबाराच्या मनात कळाले की साखरच आणली कारण साखरेसारखी ते गोड असतात महाराज जीवनामध्ये जर आले तर साखरेसारखे ते गोड असतात गोड असतात साखर किती गोड असते कोणाला सांगायचं काम नाही मग लहानाला गोड आहे मोठ्याला गोड आहे श्रीमंताला गोड आहे स्त्रीला गरीबाला गोड आहे स्त्रीला गोड आहे पुरुषाला गोड आहे सगळ्याला साखर गोड आहे मला तसे साधू सगळ्यालाच गोड आहे साखर सगळ्यालाच गोड आहे पण दोष एवढा मोठा आहे की त्याला मधुमेह झाला त्याला शुगर झाली त्याला साखर बनत नाही तिच्या ठिकाणी ते जबरदस्त असा एक दोष आहे एकदा भजन करावे सगळ्यापाशी गुण दिसले सगळ्यापाशी दोष दिसले पण साधूच्या ठिकाणी ते दोष नाही ते महाराजाला अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगायचा परे कैसाच तुका परे कैसा सजना देवापाशी असलेले गुण आहेत महाराज भगवंत षडगुण ऐश्वर्य भोगा ऐश्वर्य हे श्री उदारे ज्ञान आणि वैराग्य सहा गुण विश्वाचे मार्गाच्या ठिकाणी तेच त्या साधूच्या ठिकाणी असतात माय बापू आणि तिथं अवगुण मिळत नाही पाहता अवगुण अवगुण कुठं मिळत तर आपल्या खुशीच मिळत नाही जगाच्या पक्षावर दुसरं कुठंच नाही अवगुण संपत महाराज गावात मुसाफराला महाराज असं मंदिर होतं मंदिरावर बसला ह्या सगळ्या बाया पटपट देवाच्या पाया पडायला लागल्या माणसं पाया पडायला त्याच्यावर नुसते टकटक पाहायला अवगुण सांगायला पण एक बाई तर म्हणीने त्याला जेवलं की नाही जेवतो की नाही एक गडी मला नाही सगळे गेले मला काय सांगावं आपल्याला गावात तुम्ही जेव घडत नाही मला शेजारी दुकान होतं तिथं गेलं महाराज त्या बाईने दुकानदाराला मला पावभर तांदूळ वेगळा मला भूक लागली पावभर तांदूळ घेतले जवळ मंदिराच्या घर होतं ते जाऊन बसलो मांडीवर माय बाई मला तांदूळ शिजवून आता तिथं बोलतो ते बाईने तांदूळ खदो शिजायला गेलो यानं मस्त बसावं की नाही कोणाच्या घरी गेलं तर त्याचं वर्णन करावं बैल का बघावं असं मुरात म्हणायचं आपला काय इकत घ्यायचा घटभरच्या हा मिळते बघणे असं पुत्र खरजुल का असं नाही आलसे सीन म्हणायचं भांडण करायचे दोन बघण्या घटभरच्या हा मिळते आपल्या पित्याला सांगायला स्तुती प्रिय लोक झालेली आहे तसं बसलं महाराज तांदूळ शिकायला त्या बाईला मी त्या पत्राचं पाणी इकून काढून काढलं मी त्याला सन्मान का त्याला
आपले तांदूळ घ्यायचे देवायचे द्यायचे निघून सोन्या हे बैलाची खुटी इकून पाहून रोवले शेळीची खुटी तिकून पाहून रोवले अशा 2-4 गोष्टी गेल्या त्या बैलाला क्रोध म्हणजे माझ्या नवऱ्याचं गुन्हा पुढं काढायला 3 वारा ते शिजायला गेलं भोजन पाण्यात सगळं काढून त्याच्या उपर आक्रमण उपरण्यात टाकलं त्यांना असं धरलं रस्त्यानं चाललं असा कार्तिकसारखा पटवाजा भेटला ते पटवाजा मला काका त्याच्यातून काय गळाले म्हणजे गुण गळाले म्हणजे दुसरं काय गळणार त्याच्यात ते पाहता गुण मिळेल ना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कीर्तन शिवाय मर्यादित जसं बोलत असं सांगायचं प्रत्येकाला तुमच्या सगळं कर्तव्य असतं ना आणि कीर्तनाची मर्यादा असते उगत किती वेळ कीर्तन करा आता सकाळी 4 ला उठायला लागते बेदार लागते भागवताला बसतं ते महाराज बसले भागवताला बसताना केवळ त्या महाराजांना सांगत बसावं लांबच्या वळ सगळे माणसं बिमार टाकतात तुम्हाला माहित नाही सगळ्यांना गुडघ्याची बिमारी तुमच्याकडे जास्त लोक गुडघ्याची तर असतील सगळ्याला गुडघ्याच्या बिमाऱ्या झाली ठणक सुरू द्यायच्या पायाला मागं पुढे 5 पावले खेळत पाय पुढे करायला केलं तर महाराज काय पचकन म्हणते शेजारी आगाची आग व्हायला ना आता त्याला कुठं बनवून सांगितलं ऐकील का ती विचूटच लाय माझ्या माणसाला लग बोंब राहिला आणि आपण गेलो त्याला नारायण म्हणलं तर मुचकाडी झाणार नाही आगाची आग व्हायला गोळी अशी गोळी झाला वाटे 11 वाजता 11:30 गोंधळ होत छटाकभर भजी चांगली असतात अर्धा किलो खाल्लं तर पहाटे कोणीकडे पळायचं सुद्धा गोळी अशी गोळी केलेली सेवा भगवंताच्या चरणी करतो माझ्या काय करतो शक्य ज्ञानेश्वर